अमळनेर येथील प्रसिद्ध आणि ऐतिहासिक श्री संत सखाराम महाराज वारी संस्थानातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भीषण आग लागलीये। या आगीत मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील पुरातन लाकडी घुमट म्हणजेच डोम पूर्णपणे जळून खाक झालाय। मात्र अत्यंत सुदैवाची बाब म्हणजे मंदिरातील मूळ गाभारा आणि विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती पूर्णपणे सुरक्षित आहेत। प्रथमदर्शनी आम्ही चौकात बसलो होतो। त्या ठिकाणी बसले असताना सुरुवातीला थोडं वायर जळायचा वास यायला लागला, स्मेल आला आणि मग आलो इकडं पळत पळत पाहिलं तर थोडे धूर वगैरे निघत होता आणि क्षणातच 1-1.5 मिनिटाच्या आतच ते खूप मोठ्या प्रमाणात ते जाळ व्हायला लागला। जाळ झाला मग नेमका त्या दिवशी आमच्यासोबत आमचे नगरसेवक सुरेश परदेशी पण होता। त्याला फोन केला, फायर ब्रिगेडर गाड्या बोलवल्या, सगळं आलं आणि बघता बघता पूर्ण आगीचं सगळं म्हणजे हे सगळं जळालंच होतं। सगळं त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जळालं होतं। आम्ही आल्यानंतर मग आमची सगळे काही तिथे शिष्य असतात, आपलं वारकरी परिवाराची मुलं आहेत, ही सगळ्यांना आम्ही बाहेर घेतलं। म्हणजे तिथं कोणी नव्हतं, पुजारी नव्हते कोणी, एवढं सगळं जळालं होतं सुरुवातीला। या ठिकाणी कोणत्या भागाचं नुकसान झालंय? मुख्य जो गाभारा आहे देवाचा तो सुरक्षित आहे? मुख्य गाभारा सुरक्षित आहे। मुख्य गाभाऱ्यापर्यंत, मुख्य मूर्तीपर्यंत कुठेही काही झालं नाही आहे। त्याच्या बाहेरच झालं हे सभामंडप, खालचा दगडी चौक म्हणतात त्याला, सभामंडप चौक आहे त्या गाभाऱ्याच्या समोरचा, तोही व्यवस्थित होता। म्हणजे ते सगळं जळालं आहे पण मुख्य गाभारा व्यवस्थित आहे। समाधी स्थळ कुठे आहे या ठिकाणी? समाधी स्थळ नदीमध्ये आपल्या पाठीमागं। बरोबर, म्हणजे समाधी स्थळाजवळचं हे कोणतं मंदिर याला? हे आपलं राई रुक्मिणी मंदिर इथं या ठिकाणी उत्सव मूर्ती असते या ठिकाणी लालजीची। मंदिरात कोणी होतं त्यावेळेला? मंदिरात होते, पुजारी होते, आम्ही दर्शनाला येतात ते भाविक होते, पण तेवढंच कळल्यानंतर मी पटापट सगळ्यांना बाहेर घेतलं। या ठिकाणी बचावासाठी कोण कोण आलं ज्यावेळेला ही घटना समोर आली? बचावासाठी आम्ही चौकात बसलो होतो, आम्ही होते 3-4-5 जण ते आलो। त्यानंतर तर गावातून मग बघता बघता तर सगळे आले आणि विशेष करून मुस्लिम बांधव पण होते, अगदी पलीकडेच येते त्यांच्या त्या ठिकाणी, ती आम्हाला सगळे ओळखतात, परिचित आहे, ते आले, त्यांनी वर चढले। या ठिकाणचा जो आहे पत्रे, हे पत्रे इतके गरम झाले होते ते त्यांनीच काढले। ती किती दिवस आता मंदिर पुढचे काही दिवस? मंदिर साधारणतः आता म्हणजे आम्हाला आदेश आले त्या पद्धतीने 6 ते 7 दिवस मंदिर बंद असेल। स्ट्रक्चरल ऑडिट घ्यायचं आहे, त्यानंतरच मंदिर आता उघडलं जाईल। वारीमध्ये महाराजही प्रसाद महाराज मला वाटतं वारीमध्ये आहेत। वारीसाठी वारकरी गेल्यामुळे या ठिकाणी दुर्घटना टळली असं म्हणता येईल, नाही तर गर्दी असते मंदिरामध्ये? हो, गर्दी होती। वारीच्या अगोदर ते पारायण होतं, नेहमीच असतं ते, त्या पारायणाच्या वेळेस पण बरेच भाविक होते आणि वारीला महाराजांना निरोप द्यायला पण भरपूर जण येतात या ठिकाणी। तर ती सगळी जण निघून गेल्यानंतर गर्दी नव्हतीच, कोणीच नव्हती। कारण काय समोर आलं आग लागल्याचं? कारण आम्हाला नीट सांगता येणार नाही, पण शॉर्ट सर्किट असं म्हणतात त्या ठिकाणी झालं, ते शॉर्ट सर्किट शॉर्ट सर्किटमुळे झालं।